नमस्कार. तर आपण आज शर्टाची मेजरमेंट टाकून स्टिचिंग करून घेऊ. आपली लेंथ आहे 30 इंच, तो 1.5 इंच वाढून, आणि छाती बऱ्यापैकी समजा 32 आहे, 7.5 टाकूया आपल्या फिटिंगनुसार आस्तींच्या. तर ते झाल्यानंतर आपण त्या दोन्ही रेषांना ड्रॉ करून घेऊ. ड्रॉ केल्यानंतर आपण कॉलरसाठी माप टाकूया 2.25 इंच. शोल्डर आपलं 18 आहे, तर 9.25 इंच. 18चं अर्धा 9, आणि आपला फ्रंट आहे 10चा. तर माप टाकून झालेलं आहे. आता स्केलच्या साहाय्याने आपण ड्रॉ करून घेऊ. ड्रॉ झालेला आहे. त्याचीच आता आपण कटिंग करून घेऊया. तर फर्स्ट फ्रंट कटिंग झालेला आहे. तर आपण सेंटरच्या पॉईंटला एक पॉईंट काढून घेऊ. पॉईंट काढून घेतल्यानंतर आपण तोपर्यंत इस्त्री लावून टाकू गरम होण्यासाठी. साईडला ठेवलेला आपण बॅक फ्रंट काढत आहोत. तर बॅक फ्रंट काढताना आपण जे पहिला फ्रंट काढला आहे तोच ठेवून अर्धा इंच जॉईंटकडे जास्त सोडून इथे शोल्डरचे माप टाकायचे आहे. शोल्डरचं माप टाकलेलं आहे. अर्धा इंच सोल्डे त्याप्रमाणे बाजूने कापून घेणे. आपण बॅक फ्रंट कापून घेतलेला आहे. शोल्डरच्या सेंटरला फक्त एक पॉईंट काढून घ्यायचा आहे. आता आपण स्लीव्ज काढत आहोत.
स्लीवची लांबी आपली आहे 24.5. आपण 24 टाकलेलं आहे, अर्धा इंच कमी, कारण की कप बसतात तिथे. 5.25 टाकत आहोत. इकडे 7 इंच. तर आपण मुंड्याचा उतार काढून घेऊ. आपली आस्तीन झालेली आहे. आता आपण शोल्डर काढत आहोत. इकडे 3.5, इकडे 5.25. कॉलरच्या खड्ड्यासाठी, कॉलर म्हणजे कॉलरच्या मापासाठी 2.25 इंच. तिथं 2.25 ठेवलं होतं, तर इथं कमीत कमी 2.5 इंच ठेवत उतारसाठी. तर दोन्हीला जोडून घेतलं आहे. आता आपण ड्रॉ केलेलं आहे. आता त्याला आपण त्याची कटिंग करून घेऊ. शोल्डरची कटिंग झालेली आहे. आपण पॉईंट काढून घेऊ आता त्याला. आपण पॉईंट काढलेला आहे. तोपर्यंत आपली थोडी इस्त्री तापलेली आहे, थोडी बऱ्याचपैकी तापलेली आहे. तर आपण आता आपले कट केलेले पार्ट चांगले इस्त्रीने साफ करून घेऊ. ही आपली बटन पट्टी. याला इस्त्रीच्या साहाय्याने पंचिंग करून घेऊ. पंचिंग करून झालेली आहे. आता आपण त्याची किनार कापून घेऊ. किनारे कापून झाले आहेत. आता आपण डबल फोल्ड करून अजून पंचिंग करून घेऊ. डबल पंचिंग, जेणेकरून की कपडा उठू नये. डबल पंचिंग झालेली आहे. तर आपण आता आपल्याला जे शर्ट पट्टीचं माप टाकायचं नाही, म्हणजे काच पट्टी, जेणेकरून की आपलं शर्ट चांगलं असं भारी दिसा. त्यासाठी आपण हा रोल आणलेला आहे. हा रोल याच्यावर बरोबर असा ठेवून त्या मापाची आपण पट्टी कापून घेऊ. त्यानंतर आपल्याला जेवढी साईज पाहिजे त्याप्रमाणे आपण छोटं करून घेऊ. तर मला 1 इंच पाहिजे, तर मी 1 इंचची पट्टी काढत आहे.
आपण पट्टीला थोडं बारीक करून घेतलेलं आहे. आपण पट्टी अशी ठेवायची आहे आणि त्याच्यावर इस्त्रीने दाब द्यायचा आहे, जेणेकरून की आपली पट्टी आहे शेवट पट्टी ती खाली चिटकून बसणे गरजेचे आहे. पूर्णपणे चिटकलेली आहे. आता त्यावर हे उरलेला कपडा आता त्यावर असा फोल्ड करणे. आणि हो, मला वरून टाकायची म्हणून मी सोयीच्या कपड्यावर चिटकवलेली आहे. ते झालेलं आहे. आता आपण तिला कापून घेऊ. काय नाही रे, तुझं काहीतरी पोटा पाण्याला जावंच लागते. पोटा पाण्याला जावंच लागते बाबा. पर्याय नसते होय पोटा पाण्याची. काय व्हिडिओ कराल 30 मिनिटात. उगत तर आपण कॉलर चिटकून घेतलेली आहे. आलते एक मित्र माझा, एवढा झावा मित्र कसला. काय म्हणत होती होय आपली मॅडम इकडची कॉलर का दूसरा पार्ट चिटकाएंगे अपन. अबे ते हे कर की ते काय बनवायला तसं. आपण 15 मिनिटाचा व्हिडिओ, 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ. आणि काय करायचं ते व्हिडिओ. ते मला याला अपलोड करायचं आहे इंस्टाग्रामला, फेसबुकला. कस काय उगत अभि तसं करत नाहीत मग ते. अभि ते काय तसं तू तोंड येऊ देतात काय. ते काय करायचं, आधी तू तोंड येऊ देतात, नंतर असं दाखवतात व्हिडिओ मध्ये, आणि नंतर मग ते डायरेक्ट हे स्टॉप करून डायरेक्ट तिथं दाखवतात केलेलं. अरे आपल्याला करायचं येड्या. सगळं दाखवायचं ना तिला काम आपण. बघितलं का व्हिडिओ. गोदी चावड बद्दल दिखाऊन येतो. कॉलरचा दुसरा पार्ट पण चिटकलेला आहे. त्यासाठी आपण भक्कड महिने घेतलेली आहे. झोपूक महिना. तो आपण आता कप चिटकून घेऊत. हे आहेत आपले कप. हे कप आपले कपला आपण डायमंड कप डायमंड कप झालेले आहेत. आपण बघू शकता चौकोनी होते, ह्याप्रमाणे होते, ते ह्याप्रमाणे झालेले आहेत. आपण त्याला इस्त्रीच्या साहाय्याने चिटकून घेऊ.
ते चिटकलेले आहेत. आता आपण त्याला अशी बाजूने कापून घेऊ. बाजूने कापलं आहे. तर आपण त्याला याप्रमाणे चिटकलेलं आहे. ते आता याला असे याप्रमाणे दाबून देऊ. इतकं अंतर ठेवून आपण कापून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या पण कपाला तसंच करायचं आहे. त्याचप्रमाणे कापलं आहे. तर आपल्याला आता पॉकेट करायचं आहे. ते आपलं पॉकेट पण आता झालेलं आहे थोड्याच वेळात. पॉकेटचं लास्ट काम चालू आहे आता. तर पॉकेटचे कोणते आपण मोडलेले आहेत. तर आपलं पॉकेट तयार आहे. आपण बघू शकता याप्रमाणे पॉकेट पंचिंग केलेलं आहे. तर आपण आता स्टिचिंगला लावू. चला बाय.